पालखीचं जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे. तर पालखीची नेमकी दिनचर्या जी रोजची असते कशा पद्धतीने असते काय सांगा. जेव्हा आमचा प्रवास 6 वाजता चालू असतो तेव्हा पहाटे 4 वाजता माऊलींची दूध आरती होती. दूध आरती झाल्यानंतर 6 वाजता प्रवासाला सुरुवात होती. तर पहिला विसावा कमीत कमी आम्हाला दिवसभरात जे 2 गावातलं अंतर असेल ते पार करायचं असतं. त्याच्यात 4 विसावे असतात. पहिला विसावा 4 किलोमीटरवर होतो, दुसरा परत 4 किलोमीटर. पहिल्या विसाव्याला नाश्ता होतो, लोक नाश्ता पाणी विश्रांती घेतात. दुसऱ्या विसाव्याला जेवणाचा विसावा असतो, तिथं जेवण केलं जातं. सर्व दिंड्यावाल्यांचे पंक्ती असतात, ते जेवण होतात. तिथून पुढे परत तिसरा विसावा येतो, तिथं विश्रांतीसाठी. आणि चौथ्या विसाव्याला आम्ही पुढच्या मुक्कामी पोहोचत असतो. संध्याकाळी 6 किंवा 5:30, 6, 6:30 या टायमिंग पर्यंत आम्ही तळावर पोहोचतो. संध्याकाळी मग देव पोचल्यानंतर आरती कीर्तन प्रारंभ होतं. आमच्या परंपरेनुसार ज्या फळाचं कीर्तन आहे त्या कीर्तन करायला निमंत्रण देऊन तिथं कीर्तन उभं राहतं. ते कीर्तन संपल्यानंतर संध्याकाळी धूपारती होती. मग कीर्तन किती वाजता चालू, आम्ही उशिरा 9ला पोहोचलो तर 9ला कीर्तन चालू होतं, 11ला संपतं. 11च्या नंतर धूपारती होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4ला उठून परत त्याचप्रमाणे चालू राहतात सोहळा. आणि उद्धव चोपदार, उद्धव वसंतराव चोपदार. यावर्षी माऊलींचा रथ जो आहे तो नवीन बनवण्यात आलेला आहे. एकंदरीत किती किलोचं चांदी जे आहे ते या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. कशा पद्धतीचा रथ हा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे काय सांगा. रामकृष्ण हरी. सर्व भक्तांना, सर्व वारकरी पंथांना माझा नमस्कार. मी विपुल कृष्ण आष्टेकर. यंदाचा हा आगळा वेगळा हा रथ करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे. याच्यामध्ये आपण कसं इलेक्ट्रो प्लेटिंग मध्ये आपण चांदीचा रथ बनवलेला आहे. फायबर बेस सगळं मटेरियल असल्या कारणामुळे तो वजनाला हलका आणि मजबूतीला एकदम दणकट आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे बारीक नक्षीकाम जे आहे ते अतिशय सुंदर आणि कुशल नक्षीकाम इथं साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंदिरावरतील जे शुभचिन्ह आहे त्याचा याच्यात पुरेपूर वापर केलेला आहे. समोर मूर्ती माऊलींची आपण त्याला लावलेली आहे. मागच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. एकंदरीत आतापर्यंतचा अनुभव हा असा आहे, माऊलींच्या या रथाच्या या वारीमध्ये फार मोठं आकर्षण, एक लक्षवेधी आकर्षण वारकरी पंथाचं सगळ्यांचं झालेलं आहे. कारण लोकांच्या भावना खूप या माऊलींवरील श्रद्धा आहे. प्रत्येक जण येऊन माऊलीच्या रथाला स्पर्श करून दर्शन करायची त्यांची इच्छा आहे. तर याच्यामध्ये हा एक आगळा वेगळा लोकांच्या डोळ्यामध्ये एक तेज दिसतं. जेव्हा हा रथ बघतात तेव्हा मला हा अनुभव आला की लोकांचं डोळे एकदम भरून येतात जेव्हा माऊलीचा रथ पाहतात. मला वाटतं ही फार मोठी आम्हाला संधी मिळाली हे काम करायची. आणि या सगळ्या या वारकऱ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता, त्यामुळे हे मोठं कार्य आमच्याकडनं झालेलं आहे. रामकृष्ण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.